सबंध खानदेशातून मोठ्या प्रमाणावर शिरपूर शहरातून आई सप्तशृंगीच्या गडावर दरवर्षी भक्तगण हे पायी जात असतात। यावर्षीही रामनवमीच्या मुहूर्तावर शिरपूर शहर तालुक्यातील हजारो भाविक हे आईच्या भेटीसाठी पायी निघाले होते। दरम्यान शिरपूर येथील दिनेश राजू सिंधी वय 35 हे रामसिंग नगरमधील भक्त मित्रांसह पायी जात असताना एका आई भक्तावर 4 ते 5 जणांनी अचानक तलवार व लोखंडी रॉडने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केलाय। त्यास मित्रांनी लागलीच उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल केले असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे। पुढील तपास व कारवाई शहर पोलीस करीत आहेत। भाऊ, नेमका हा काय प्रकार घडलाय? दरवर्षी पाय जातो मी गडावर, यावर्षीही जात होतो। ते उठावाचे कोण 8-10 मुलं होते, त्यांनी डायरेक्ट येऊन माझ्यावर हमला केला। पिलेले होते ते सगळे। त्याच्यात काही ते पारधीचे मुलं होते, कोण कृष्णा म्हणून पण होता आणि राधे म्हणून त्याचा भाऊ, त्याचे 8-10 मित्र नातेवाईक ते सगळेजण होते। नेमकं कशाने तुम्हाला मारलंय ते? काय ते तलवार होती त्यांच्याकडे, लॉर्ड होते लोखंडीचे। भैया, नेमका काय प्रकार घडला रे? सर, आम्ही दरवर्षी गडावर पायी जातो। आमच्या यावर्षी पायी जाण्याचा मार्गस्थ झालो होतो आम्ही, आणि अचानक आमच्या या सरकारी मित्रावर अचानक मागे येऊन 4-5 लोकांनी डायरेक्ट तलवारीने आणि दंड्याने मारहाण केली। इतकं मारलं की त्याच्या रक्त भंबार करून टाकलं। तर आम्हाला एकच विनंती आहे की दरवर्षी आम्ही पायी जातोय, अशा पायी पदयात्रा लोकांच्या कधी हल्ला होत असेल तर आम्ही पुरवता कधी आम्ही पायी जाणार नाही। तर आमची एकच विनंती आहे की आमच्या सरकारी मित्राला ज्यांनी मारले त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना दंड देण्यात यावा, बस ही विनंती करतोय। शिरपुरात तलवार चालवण्याची ही दुसरी घटना 4 महिन्यात घडली असून शिरपूर शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न हा निवडणूक काळात ऐरणीवर आला आहे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। आता आपण आलेलो आहोत शिरपूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी। दरवर्षी आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी पदयात्रा ही शिरपूर तालुक्यातील सबंध खानदेशातून जास्त भक्त या शिरपूर शहरातून जात असतात, आणि त्याच घटनेला आज एक गालबोट लागलेला आहे। रामसिंग नगर येथून सालाबादाप्रमाणे निघणारे भक्तगण हे आपलं पायी पदक्रांत करत असताना उंटावत जवळ काही समाजकंटकांनी त्यांच्यावर तलवार व सलईनं वार केलेला आहे, आणि त्याच्यातला एक भक्त आता या दवाखान्यात ऍडमिट झालेला आहे। परत दुसऱ्यांदाही तलवारची घटना या शिरपूर शहरामध्ये येऊन ठेपली आहे, आणि ती पण पायी जाणाऱ्या भक्तावर। तरी या ठिकाणी शिरपूरचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे।